जुना पुरामणी नाका इथं गुरुवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला। सोलापूर शहरातील मार्केट यार्ड रोडवरील जुना पुरामणी नाका परिसरात गुरुवारी सकाळी एका भीषण अपघाताची घटना घडली। डंपर आणि दुचाकीच्या या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गुरुवारी सकाळी मार्केट यार्डाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुना बोरामणी नाक्याजवळ हा अपघात घडला। दुचाकीवरून प्रवास करत असताना हा अपघात इतका भीषण होता की त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघातातील मृताची ओळख अद्याप पटलेली नाही। पोलीस मृताच्या जवळील दुचाकीच्या क्रमांकावरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत। दरम्यान या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। जुना बोरामणी नाका आणि मार्केट यार्ड परिसर हा नेहमीच रहदारीचा असतो। इथं अवजड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आजच्या महापालिकेने ऑब्जेक्शन घेऊन यासाठी निर्णय द्यायला पाहिजे। आता पूर्ण महिला चौकामध्ये बंद करणार आहे। नाही म्हणलं तर आम्ही बायका मागायला सुद्धा असं केल्यानंतर कसं वाय करायचं सांग। गोरगरीब करून खायला जाता येतं, याळात येते जाते, हे असं जर मरायला लागलं तर लोकांनी काय करायचं? एवढंच म्हणायचं की हे सगळं उडवायला पाहिजे तुम्ही। गाडी येताना माणूस त्या माणसाला गाडी नाही, माणूस जायला गेलं दोन्ही बाजू एकाच्या पायावर गेले एकाच्या बिंदू मग असं एवढं मोठं असं तर माणूस जर मरायला लागले तर काय करायचं सांगा? आम्ही बी येतो जातो, आमचं समोर जायचं की असं कुठवर आम्ही तर बघायचं सांगा। हे सगळं तुम्ही ही काढायला पाहिजे काय?